तुमचं नाव काय तुम्ही बोललाच? विजय शुक्ला. विजय शुक्ला. शुक्ला म्हणजे तुम्ही तुमचं गाव कुठलं? यूपी कानपूरचं. हा. मुंबईचा महापौर हा कोण व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मराठी व्हायला पाहिजे की परप्रांत तरी झाला तरी चालेल? नाही, मराठीच व्हायला पाहिजे. आता कसं आहे, अगोदर पण असं होतं, ठाकरेंनी दगड जरी दिला तरी त्याला शेंदूर लावायचा. ती वेळ गेली की दगड ठेवला तरी सुद्धा निवडून यायचे. मराठी एवढी शुद्ध कशी काय बोलता मग तुम्ही? काय साखर कसं? बाबू जरा मराठी आधीपासून जन्माला तुम्ही- मराठीमध्ये खोके बिकेवाला नाही आहे. आता आपण जर का पाहिलं तर मराठी माणसासाठी लढलं जाते, असंच बोललं जाते की ही जी निवडणूक आहे 2026ची, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. दोन भाऊ जे एकत्र आले, तर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचं स्वप्न होतं की दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे होतं. राज ठाकरे जेव्हा पक्ष सोडून गेले होते तेव्हा तुम्ही काय, तुमची भावना होती, तुम्हाला काय वाटत होतं? खरंच माझी भावना एकच होती की दोन्ही भावांनी वेगळं राहूच नाही, एकत्र होते ना ते बरं होतं. आणि आता काळाची गरज आहे, सगळ्यांनी एकत्र पाहिजे ना, बरं की नाही? आता तुम्हाला वाटतं ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे? खरोखर आहे. पण जर का ही निवडणूक हरलं तर असं वाटतं का मराठी माणूस या मुंबईतून हद्दपार होईल पूर्णतः? नाही, लोकांच्या मनामध्ये असं वाटते की आता सध्या परिस्थितीमध्ये रिडेव्हलपमेंट होतं, कोण कोण कुठे 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 निघून जातात. बरोबर. ॲटोमॅटिकली मराठी माणूस मारला जातं. तसं होऊ नये. आणि पुढे जरी काही निर्णय आला तरी ना आपल्यामध्ये फरक होता नाही. आपले महाराष्ट्र आपला आपला हक्क आहे. बरोबर. आपल्याला आपल्या मराठी माणसासाठी लोकांनी राहायला पाहिजे. बाळासाहेबांचा काय अनुभव, तुमच्यासोबतचा काय एक अनुभव वगैरे असा, किंवा तुम्ही कधी बाळासाहेबांना भेटलात, बघितलं, मी भेटलोय, पाहिलं, काय मग तुमचा अनुभव असेल? भेटलोय. आम्ही अनुभव सेनाभवनला मिटिंगला जायचो दर महिन्याला. हां, त्यांच्याबद्दलचा काय तुमचा अनुभव आहे की कधी बाळासाहेब तुम्हाला भेटलेत, बोललेत तुमच्याशी? नाही, त्यावेळेला काय नाही. अशी कधी भेट नाही झाली. नाही. पण जेव्हा आता 20 वर्षांनी आपण बोलू शकतो, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत, एक बोलतात ना की जेव्हा शिवसेना जी आहे आता ती फुटली, हे पण तुम्ही ऐकलं असेल, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना घेऊन गेले. ह्या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? हे असं राजकारण त्या काळी होतं का? नाही, खरं बघायला गेलं त्यावेळेला राजकारणामध्ये काय लोकांना स्वार्थी नव्हती. हां, आपल्या वेळेला म्हणजे आमच्या वेळेला बरोबर. तुम्ही कोण आहात ते माहीत नाही मला, आणि तुमचं नाव पण मला माहीत नाही. हां. परंतु काय त्यावेळेला ना परिस्थिती अशी होती की लोकांना स्वार्थी नव्हती. हां, मी तर म्हणेन आज पण स्वार्थी नसणार, कारण की त्या लोकांना ना बोलतो ना त्यांचा रिमोट कंट्रोल वेगळा आहे. हां, 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 बरोबर, ते कोण बरोबर. आहे तर मला कुठल्याही पक्षाबद्दल बोलायचं नाही, हां. बरोबर. त्यामुळे पण तरी भरपूर फरक पडलाय राजकारणामध्ये आत्ताच्या आणि तेव्हाच्या, बरोबर ना? तर मग तुम्हाला काय, तुम्ही काय संदेश द्याल की आताचे नवीन जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना काय तुम्ही संदेश द्याल आजच्या या निवडणुकीसाठी? मी आताच्या लोकांना मला फक्त एकच द्यायचा संदेश, हां. त्यांना फक्त सांगायचं आहे, व्यक्तिगत स्वार्थासाठी मेहरबानी करून पक्ष सोडू नका. आग लावणारे बाहेरचेच असतात, समजलं की नाही? मी म्हणतो आपली बुद्धी कुठे गेली आहे? आपण काहीतरी बोललं पाहिजे की नाही? काय नाही, निदान आपली बाजू तर आपण मांडू शकतो ना. बरोबर. तुमचा मूळचा जन्म हा मुंबईचाच? हां, मी वरळीलाच जन्माला आलो. हां, आणि त्या शाखेला लागूनच माझी भिवंडीवाला बिल्डिंग आहे. हां. त्याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळावर मी जन्माला आलो आहे. पण आता जर का तुम्ही पाहिलं, शिवसेनेचा हा मूळचा मुद्दा सुरुवातीचा हा मराठी माणूस होता. मनसेचा, राज ठाकरे यांच्या मनसेचा हा मुद्दा पण मराठी माणसाचा होता. तर त्यांचा परप्रांतांना विरोध आहे का ह्या मुद्द्यामागे? नाही, असं काय नाही. मग असं काय असतं की मराठी माणूस त्याला पहिलं प्राधान्य मुंबईत मिळालं पाहिजे, हे असं का असेल? त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? असं काय, हे बघा, असं आहे का की जो मुंबईला वाटतो, तो महाराष्ट्राला म्हणतो, तो आपल्या इकडचं त्याला मग सामावूनच घेतात सगळे काय? तुम्हाला कधी, आता कारण तुम्ही शुक्ला आहात, बरोबर, तर तुम्हाला कधी असं मराठी माणसाकडून दुटप्पी भूमिका अशी काय मिळाली की बाबा रे तू शुक्ला आहेस, तर म्हणजे तुम्हाला तुमचे मित्र कधी असे बोललेत की तू शुक्ला आहेस, तू बाबा रे तू परप्रांत वगैरे, असं कधीच तुम्हाला मराठी माणसाबद्दल चुकीचा अनुभव आलाय का कधी? नाही, असं काय नाही. कधीच नाही. नाही. म्हणजे जे बाळासाहेबांबरोबर जेव्हा अगोदर होते ते सगळे प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे लोक होते, बरोबर? आधीचे जे शिवसैनिक होते सगळे, ते प्रत्येक जाती धर्माचे तुमच्यासोबत काम करणारे होते. आमच्या वेळेला तर चंद्रशेखर जतन पण होता एक, तो पण शाखा प्रमुख होता वजेश्वरीला, समजला की नाही? ती भावना नव्हती त्यावेळेला. मला आता तुम्हाला एक शेवटचं विचारायचं आहे, मुंबईचा महापौर हा कोण व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मराठी व्हायला पाहिजे की परप्रांत तरी झाला तरी चालेल? नाही, मराठीच व्हायला पाहिजे.
आणि मुंबई ही ठाकरेंचीच असायला पाहिजे का, यावर तुमचं काय मत आहे? जो रबर स्टॅम्प लागलाय ना तो तेच राहणार बघा. म्हणजे काही झालं तरी मुंबई ही ठाकरेंपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि आता दोन ठाकरे भाऊ एकत्र आले तर मुंबई अजून ताकद वाढली मराठी माणसं, असं वाटतंय तुम्हाला? ताकद वाढली ते वाटते, पण खरं ते चुकीचं झालं होतं. कारण की ती मुख्य म्हणजे दोन भाऊ वेगळे व्हायलाच नको होते. समजलं की नाही? ती पण आता एकत्र आलेत. पण तुमचं आता तुम्ही वॉर्ड क्रमांक 58 मध्ये राहता. इथे वीरेंद्र जाधव म्हणून आता युती झाली आणि वीरेंद्र जाधव म्हणून उभे आहेत आता जे प्रचार फेरीमध्ये. किती 58 आता हा 58 वॉर्ड आहे. माझा वॉर्ड नंबर 59 होता. 59. हां हां. अच्छा, मग आता मनसे शिवसेना युती झाले. वीरेंद्र जाधव म्हणून मनसेचे आहेत, त्यांना इथून मिळाले आहे उमेदवारी. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय दोन शब्द बोलाल? लोकांना काय सांगाल त्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून? कारण तुम्ही आता बोलताय की मराठी माणसं एकत्र आले पाहिजे, दोन भाऊ एकत्र आलेत, ठाकरेच पाहिजे. तर मग त्यांच्यासाठी दोन शब्द काय तुम्ही बोलाल वीरेंद्र जाधव यांच्यासाठी? लोकांना काय आव्हान करायचं त्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून? त्यांना जास्त पिरियड मी काही त्यांना ओळखत नव्हतो. हल्ली या 2-3 वर्ष. पण आता कसं आहे, अगोदर पण असं होतं, ठाकरेंनी दगड जरी दिला तरी त्याला शेंदूर लावायचा. हे आधीपासून आहे. उमेदवार ओळखीचा असेल नसेल, ठाकरेंचा आहे म्हणजे तो आमचा, ही प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात असतं की ठाकरेंनी जोही उमेदवार दिला असेल तो मग ओळखीचा असेल किंवा नसेल तोच निवडून आला पाहिजे. ही तुमची भावना आहे का? तुम्ही बोलला ते बरोबर आहे, पण तो काय माहिती आहे, थोडा लॉंगचा विचार पण करायला पाहिजे. आता काय होतं, मतदार जो बाहेर निघणार ना, आपण हे म्हणत नाही, ती वेळ गेली की दगड ठेवला तरी सुद्धा निवडून यायचे. पण आता काय माहिती आहे, मी म्हणतो तसा विचार न करता प्रत्येक मतदाराने एक बोलतो ना भावनिक विचार करून बघायचा की बाबा हा उमेदवार आहे, त्यांनी आपल्या इथेसाठी काय केलं आहे, बरोबर, त्याच्या अगोदर त्याला प्रॅक्टिकल काय आहे की नाही, 4 गोष्टीचा विचार करा, नंतर डिसाईड करा की खरोखर आपण स्थानिक उमेदवार देतोय, तो उद्या काय झाला तर तुम्हाला शोधावं लागणार नाही. जो कोण निवडून येणार असेल विश्वासातला उमेदवार असला पाहिजे, तर तुम्हाला विश्वासाचा उमेदवार तुम्हाला हा मिळाला आहे ना, तर वीरेंद्र जाधव मिळाला आहे. बरोबर. तुम्ही ना तुम्हाला हक्क तुमचा बाळगा आणि मतदान करा. कोणालाही आमिष दाखवून येऊ नका, कुठल्या आमिषाला बळी पडू नका. ठाकरे एकत्र आलेत, जास्तीत जास्त जिकडे इकडे त्यांच्या उमेदवार असतील सगळ्यांना निवडून द्या असं तुमचं मत आहे? बस फक्त खेद एवढंच वाटतो, हे कधीच व्हायला पाहिजे होता. व्हायला पाहिजे हे होतं. आता झाला ना, तो बोलतो ना, निदान तो पिरियड आम्ही सुद्धा बघितला असता. बरोबर है की नाही? बरोबर. दोन भाऊ एकत्र आले आणि ते सत्तेत बसलेत. हा पिरियड जो आता तुम्ही आता कदाचित पुढे होईल, एकत्र आले तर आता सत्ता ही येईल, तो तुम्हालाही अनुभवता येईल. असं नाही की नाही, आताही सगळं तुम्ही अनुभवताय. आता जेव्हा दोन भाऊ पहिल्यांदा एकत्र आले तो पण तुम्ही अनुभव घेतला असेल, टी व्हीवर पाहिलं असेल तुम्ही. एक वेगळाच बोलतात ना उत्साह मराठी माणसांमध्ये होताच. आता ते तुम्ही पाहिलं देखील असेल. आता सत्तेत आम्ही प्रत्येक महिन्याला आम्ही जे मिटिंगला जायचो सेनाभवनमध्ये, दर महिन्याला आमची मिटिंग असायची. बरोबर. सगळ्या पदाधिकाऱ्यांची. बाळासाहेब पण असायचे. बाळासाहेब पण असायचे. पण आम्ही प्रॉब्लेम काय केला, त्यावेळेला त्यांनी विचारला, काय विजय तुझी शाखा कुठे ठेवलं? वरळी नाका. बोला बांधली आहे काय? बोलले नाही, आम्ही चटाई लावून शाखा बांधली होती तेव्हा. मग त्यावेळेला तरी सुद्धा 3 वेळा म्युन्सिपाल्टी यायची आणि तोडून राहायची. अच्छा. पण आम्ही नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी बांबू लावून. तुम्ही नगरसेवकासाठी मग प्रयत्न नाही केले तेव्हा तुम्ही शाखा प्रमुख होते तेव्हा? तुमच्या मनात पण असं कधी नाही आलं की मला नगरसेवक व्हायचंय किंवा काय? नाही. कारण तेव्हाच्या अगोदरच्या शिवसैनिक जर आपण पाहिले, शाखा प्रमुख म्हटलं तर तो नगरसेवक आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. मग असं काय झालं की तुम्ही आज राजकारणामध्ये यशस्वी झाला नाही असं तुम्हाला वाटतं? नाही. किंवा तुम्ही एक शिवसैनिक म्हणूनच काम करत होता? नाही. काय मुख्य म्हणजे काय, मी त्यावेळेला साईनबोर्ड पेंटर होतो. आम्ही सकाळी 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही भिंती रंगवायचो. काम 5 सीटमध्ये 3 सीट मी निवडून आणल्या. अच्छा. मदत करून आताही शिवसैनिक आहात? बोलतो ना, आता सुद्धा वाटेल ते झालं ना तरी या शुक्लामध्ये परिवर्तन होणार नाही.
मी खोके बिकेवाला नाही आहे हां. का म्हणजे आपण पाहिला काकांनी टोमणा मारलाय शेवटी, पण थोडंसं दुःख झालं शिवसेना ऐकूनच बातमी कधी असं वाटतं की या अरे लोकांना शिवसेना विचारलं बाळासाहेब असते तर कदाचित असं झालंच नसतं, झालंच नसतं हा. आणि हे राजकारण पाहिलं नसतं, पाहिलंच मिळालं नसतं. मुख्यमध्ये दोन्ही पक्ष पण मग चांगलं झालं शेवटी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आलेत, आता चांगलंच आहे. खूप आता चांगलं पुढे झालं. पुढे मुंबई चांगले दिवस हीच येतील असं गोष्ट वाटतं. अगोदर घडली असती ना हा तर कितीतरी परिवर्तन झालं. मग आता पुढे मुंबईत परिवर्तन घडेल का? परिवर्तन घडेल का मुंबईत? शेवटी मतदान आहे हा आहे की नाही बरोबर. पण मराठी माणूस तरी अद्याप खुश आहे आता हा. दोघं एकत्र आले. आता सभा होतील 11 तारखेला, 11 जानेवारीला सभा आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, बोलणार आहेत, तो एक आनंद असेल. चल ठीक आहे, चला मित्रांनो, तर आपण पाहिलं की जुने हे शिवसैनिक आहेत आणि त्यांना सगळा त्यांनी अनुभव सांगितला आजपर्यंतचा. आणि आता ज्येष्ठ शिवसैनिक आपण बोलू शकतो तेही खुश आहेत. आपले माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते जे आहेत, जे मनसेचे आहेत, तेही खुश आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक खुश आहेत. आणि आता आपण जो एक माहोल बघतोय, येणाऱ्या पुढच्या काळात नक्कीच ठाकरेंची सत्ता असेल. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.